नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे इंडियन बँक अप्रेंटिसशिप भरती निघाली 2025 साठी मित्रांनो. त्यासाठी जो अप्रेंटिसशिप कदा एकूण 1500 पदांसाठी वॅकन्सी असणार आहे ऑल इंडियामध्ये. कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाली तर अप्लाय करू शकता. ओके, चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आपल्याला इथं अप्लाय करण्यासाठी. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, इंस्टा आणि फेसबुक आयडी, व्हॉट्सअप ग्रुपला फॉलो करून ठेवायचं आहे. ओके, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता इंडियन बँकेकडून इथं वॅकन्सी असणार आहे. एंगेजमेंट असणार आहे, अप्रेंटिसशिप भरती असणार आहे 2025-26 साठी. त्याच्यामध्ये दिलेलं आहे इंडियन बँक पब्लिक सेक्टर बँक असणार आहे मित्रांनो. हेडक्वार्टर आहे त्याचं चेन्नईमध्ये. ओके, अप्रेंटिसशिप भरती असणार आहे 2025 साठी. टेलियन टू इथं वॅकन्सी असणार आहे 1500 वॅकन्सी. ओपनिंग डेट तुम्ही बघू शकता, क्लोजिंग आणि ओपनिंग डेट दिलेली आहे 18/7/2025 पासून चालू झालेले फॉर्म भरणे. तर आपल्याला 7/8/2025 पर्यंत इथं फॉर्म भरून घ्यायचे अप्रेंटिसशिपसाठी. आता स्टेट वाईज इथं वॅकन्सी असणार आहे अप्रेंटिसशिपसाठी वेगळ्या वेगळ्या स्टेटमध्ये. ओके, जसं की तुम्ही बघू शकता 30 स्टेट दिलेले आहे. आता इथं सिरियल नंबर दिलेला आहे, स्टेट दिलेला आहे, युनियन टेरिटरीज, वॅकन्सी, टोटल वॅकन्सी आणि कॅटेगरी वाईज वॅकन्सी. आता एक पहिल्या नंबरला आंध्र प्रदेश 82 वॅकन्सी असणार कॅटेगरी वाईज. अरुणाचल प्रदेशला 1 वॅकन्सी असणार आहे कॅटेगरी वाईज. आसामला इथे 29 वॅकन्सी असणार आहे कॅटेगरी वाईज. त्याच्यानंतर इथं बिहारमध्ये 76 वॅकन्सी कॅटेगरी वाईज. चंदीगडमध्ये इथं 2 वॅकन्सी कॅटेगरी वाईज. छत्तीसगडमध्ये 17 वॅकन्सी कॅटेगरी वाईज. गोवाला 2 वॅकन्सी कॅटेगरी वाईज. गुजरातमध्ये 35 वॅकन्सी असणार आहे टोटल ऑफ कॅटेगरी वाईज. हरियाणामध्ये 37 वॅकन्सी. त्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये 6 वॅकन्सी. जम्मू अँड काश्मीरमध्ये 3 वॅकन्सी. ओके, झारखंडमध्ये 42 वॅकन्सी. त्यानंतर कर्नाटकामध्ये दिलेली आहे 42 वॅकन्सी. केरलामध्ये 44 वॅकन्सी. मध्य प्रदेशमध्ये 59 वॅकन्सी. महाराष्ट्रामध्ये 68 वॅकन्सी असणार आहे. ओके, कॅटेगरी वाईज. त्याच्यामध्ये आपल्याला बघू शकतो मी मणिपूरला 2 वॅकन्सी असणार आहे कॅटेगरी वाईज. मेघालयाला 1 वॅकन्सी असणार कॅटेगरी वाईज. नागालँडला 2 वॅकन्सी असणार कॅटेगरी वाईज. त्यानंतर एनसीटी ऑफ दिल्लीसाठी 38 वॅकन्सी असणार कॅटेगरी वाईज. ओडिशाला 50 वॅकन्सी असणार कॅटेगरी वाईज. पुद्देजेरीला इथं 9 वॅकन्सी असणार कॅटेगरी वाईज. आणि इथं पंजाबला 54 वॅकन्सी कॅटेगरी वाईज. राजस्थानला 37 वॅकन्सी असणार कॅटेगरी वाईज. तामिळनाडूमध्ये सगळ्यात जास्त वॅकन्सी, कारण हेड ऑफिस तिथं असल्यामुळे 277 वॅकन्सी असणार कॅटेगरी वाईज. आणि तेलंगणाला 42 वॅकन्सी असणार कॅटेगरी वाईज. त्रिपुराला 1 वॅकन्सी असणार कॅटेगरी वाईज. उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला 277 वॅकन्सी बघायला मिळतात. उत्तराखंडला 13 वॅकन्सी. वेस्ट बेंगॉलमध्ये 152 वॅकन्सी. एकूण इथे 1500 पदं असणार आहे ऑल इंडियाला. ओके, तर चांगली क्वालिटीचं असणार आहे अप्लाय करण्यासाठी. अप्रेंटिसशिप भरती असणार आहे. ओके, ऑल 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 इंडियामध्ये इथं ऑल इंडियावाले इथं अप्लाय कसं नॅशनॅलिटीवाले क्रायटेरिया जो असणार आहे ऑल इंडियावाल्यांसाठी. ओके, एज लिमिट जे असणार एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. कट ऑफ डेट दिलेला आहे. ओके, 1/7/2025 कंप्लीट झालेलं पाहिजे. एज लिमिट दिलेलं आहे. मिनिमम आपल्याला 20 ते 28 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. SC ST OBC PWD इथं सूट असणार कॅटेगरी वाईज. ओके, एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेली आहे. ग्रॅज्युएशन पासवाले तर अप्लाय करू शकता 1/4/2021 पर्यंत. ओके, त्याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला एज लिमिट व अपर एज लिमिटला सूट असणार आहे. SC ST कॅन्डिडेटला इथं 5 वर्ष सूट. त्यानंतर इथं OBC साठी 3 वर्ष सूट असणार आहे. त्यानंतर इथं PWDला 10 वर्ष सूट असणार आहे. 9084ला इथं 5 वर्ष सूट असणार आहे. ओके, विंडोज डिव्हाइसेस वुमेन वगैरेसाठी तर वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये एज लिमिट असणार, सूट असणार एजमध्ये. ओके, आता मॅक्झिमम इथं दिलेलं आहे. आता कॅटेगरी वाईज सगळी माहिती वगैरे दिलेली आहे कॅटेगरी सेक्शनमध्ये, आपण वाचून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी इथं PWD साठी सेशन वगैरे माहिती वगैरे दिलेली आहे. ओके, वाचून घ्यायची ते आपल्याला. मल्टिपल डिसेबिलिटी. ओके, अशी गाईडलाईन दिलेली आहे. कॅटेगरी EWS साठी वेगळी गाईडलाईन दिलेली आहे. एवढी गाईडलाईन वाचून घ्यायची आहे. आता सिलेक्शन जे असणार याच्यामध्ये आता सिलेक्शन दिलेलं आहे त्यांनी, जसं की तुम्ही बघू शकता. रजिस्ट्रेशन याच्यामध्ये दिलेलं आहे. रजिस्ट्रेशन फी वगैरे प्रोसेस दिलेली आहे. रजिस्ट्रेशन प्रोसेस. त्याच्यानंतर ऑल इलेबल कॅन्डिडेटसाठी ते NTHच्या वेबसाईटून आपल्याला अप्लाय करायचं सगळ्यात पहिले अप्रेंटिसशिपसाठी. ओके, तिथून अप्लाय झाल्यावर आपल्याला आयडी जनरेट होतात. ते आपली आयडी जनरेट झाल्यानंतर आपल्याला याचा अप्रेंटिसशिपसाठी इथं बँकेच्या वेबसाईटवर फॉर्म भरायचा आहे. सॉरी, त्याच्यानंतर इथं नोट वगैरे दिलेली आहे संपूर्ण माहिती. याच्यामध्ये आपल्याला सिलेक्शनसाठी तर टेस्ट घेतली जाणार आहे. जसं की इथं ऑनलाईन टेस्ट असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल चॉईसचे 1 क्वेश्चन असणार. रिझनिंग ॲप्टिट्यूडचे 15 क्वेश्चन 15 मार्क. कॉम्प्युटर नॉलेजचे 10 क्वेश्चन 10 मार्क. इंग्लिश लँग्वेजचे 25 क्वेश्चन 25 मार्क्स.
आणि कॉम्पिटेटिव्ह aptitude 25 क्वेश्चन 25 मार्क्स, जनरल अवेअरनेस विथ आपल्या रेफरन्स अँड बँकिंग एडिशनचे 25 क्वेश्चन 25 मार्क्स. टोटल इथे 100 क्वेश्चन 100 मार्कांसाठी असणार. 1 घंट्याचा टाइम दिला जाणार आहे, इथे 60 मिनिटांचा. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला जे असणार लँग्वेज वाईज आपल्याला असणार टेस्ट वगैरे इंग्लिश लँग्वेज कंपल्सरी असेल. 1/4ची निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये दिली जाणार आहे, लक्षात द्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला कंडक्ट केले जाणारे इंटरव्ह्यू आपलं असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहे स्कोर वगैरे दिलेला आहे. SC ST OBC PWला 5% सूट असणार आहे अवेलेबल नुसार. ओके. लोकल लँग्वेज आपल्याला असतात लागणार आहे, ज्या कॅटेगरीमध्ये आपण अप्लाय करणार आहोत, ज्या स्टेटमधून अप्लाय करणार आहोत त्याची लोकल लँग्वेज आपल्याला आली पाहिजे मित्रांनो. ओके. जसं की ते लोकल लँग्वेज दिलेली आहे स्टेट वाईज. ओके. जसं की आपल्याला ज्या पण स्टेटसाठी अप्लाय करायचं आहे त्या स्टेटचं लोकल लँग्वेज महाराष्ट्रासाठी तर मराठी लँग्वेज कंपल्सरी असणार आहे अशा पद्धतीने. ओके. याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो आता दिलेला आहे पगार आपल्याला स्टायफंड. तर इथं ब्रँच दिलेला आहे, स्टायफंड दिलेला आहे आणि बँकेकडून किती भेटणार आहे आणि गव्हर्नमेंटकडून किती भेटणार आहे. मेट्रो अर्बन सिटीसाठी 15,000 रुपये असणार आहे. त्याच्यामध्ये 10,000 रुपये तुम्हाला बँक देणार, 10,500 रुपये आणि 4,500 रुपये तुम्हाला गव्हर्नमेंटकडून अप्रेंटिसशिप भेटणार आहे. रूरल अँड सेमी ब्रँचेसकडून 12,000 रुपये भेटणार आहे. त्याच्याकडून आपल्याला बँकेकडून 7,500 रुपये, 4,500 रुपये आपल्याला गव्हर्नमेंटकडून भेटणार आहे. ओके. त्याच्यामध्ये पिरियड असणार आहे अप्रेंटिसशिप 1 महिन्यांची असणार आहे, सॉरी 12 महिन्यांची असणार आहे. 1 वर्षाची कालावधी असणार आहे अप्रेंटिसशिपसाठी. ओके. याच्यासाठी आपल्याला होर्स ऑफ ट्रेनिंग वगैरे दिलेले, हॉलिडेज वगैरे आपल्याला सगळे इथे भेटणार आहेत जसं की बँकेच्या नुसार. कंडक्ट फॉर डिसिप्लिन बद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर फिजिकल मेडिकल आपलं होणार आहे. त्याच्यानंतर कंडक्ट फॉर विथ अपेंडिशिप्स असणार आहे. टेस्ट करून टर्मिनेशन अपेंडिशिप दिलेलं आहे याच्यामध्ये जॉईनिंगसाठी. ओके. संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे, वाचून घ्यायची एकदा आपण. ओके. असेसमेंट सर्टिफिकेशन आपल्याला ट्रेनिंगचं सर्टिफिकेशन इथं भेटणार आहे मित्रांनो 1 वर्षानंतर. ओके. ॲप्लिकेशन फीज असणार आहे, त्यानंतर इन्क्रिमेंट चार्जेस असणार नॉन रिफंडेबल. आता कॅटेगरी वाईज असणार याच्यामध्ये. जनरल OBC EWSला 800 रुपये प्लस GST असणार आहे. SC ST PWDला 175 रुपये प्लस GST असणार आहे ॲप्लिकेशन फीज. ओके. नॉन रिफंडेबल असणार आहे. ओके. तर आपल्याला इथं अप्लाय करून घ्यायचं आहे. टर्म अँड कंडिशन दिलेलं आहे इथं अपेंडिशिपसाठी, सगळी वाचून घ्यायचं आहे आपल्याला. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे, पेमेंट फीस भरायची आहे, फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब, डेट डिक्लेरेशन इथं अप्लाय करून अपलोड डॉक्युमेंट करून टाकायचं आहे. 18/7/2025 7/8/2025 पर्यंत इथं अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके. इम्पॉर्टंट इथं रजिस्ट्रेशन डेट दिलेली आहे. बिफोर फॉर अप्लायिंगचं इथं माहिती वगैरे दिलेली आहे. सिग्नेचर कॅपिटल वाईज दिलेले आहे, जसं की इथं नाव वगैरे द्यायचं आहे, लेफ्ट टर्म डिक्लेरेशन द्यायचं आहे. ॲप्लिकेशन फीचे चार्जेस भरून टाकायचे 175 रुपये SC ST PWDसाठी आणि 800 रुपये प्लस GST असणार आहे ऑल अदर कॅटेगरीसाठी. इथं पेमेंट फीस भरून टाकायची 18/7/2025 ते 7/8/2025 पर्यंत. ओके. याच्यामध्ये आपल्याला फी वगैरे फॉर्म वगैरे चेक करून भरून घ्यायचं, पेमेंट फीज वगैरे ऑनलाईन पद्धतीने आपण भरू शकतो. अशा पद्धतीची माहिती वगैरे दिलेली आहे. कॉल लेटर, एक्झामिनेशन बद्दल, टेस्ट, जनरल इंट्रोडक्शन वगैरे दिलेलं आहे. त्यानंतर इथं अशी माहिती दिलेली आहे, संपूर्ण माहिती. NETची वेबसाईटबद्दल माहिती दिलेली आहे. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होत असतं आपलं एक्झामिनेशनमध्ये. आपल्या एक्झामिनेशन जाताना आपलं आयडी प्रूफ आणि आपल्याला एक्झामिनेशनला 1-2 तास आधी चाललं जायचं मित्रांनो. ओके. डिक्लेमर वगैरे दिलेलं आहे. ओके. चेन्नईकडून याची नोटिफिकेशन आलेली आहे. एक्झामिनेशन सेंटर्स वगैरे आपल्याला ऑल इंडियामध्ये असणार आहे. तर तुम्हाला इथं वाचून घ्यायची सेंटर्स वगैरेचे नाव वगैरे. ओके. डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करून टाकायची, त्याची इथं माहिती वगैरे दिलेली आहे. अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. आणि इथं खाली इथं फॉर्मल सर्टिफिकेशन दिलेले आहे. ओके. तर इथं 7/8/2025 पर्यंत अप्लाय करून घ्यायचं आहे अप्रेंटिसशिपसाठी. कोणाला काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. याची जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल, टेलिग्राम चॅनल आणि WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायची. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagramला किंवा Facebookला मेसेज करा. ओके. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. NETची वेबसाईटची लिंक अपेंडिक्ससाठी अप्लाय करायची लिंक देऊन देईल तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, आणि याची बँकेची वेबसाईट लिंक देऊन देईल तिथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, दोघींची लिंक देऊन देईल. तिथून अप्लाय करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारांना शेअर करायचं आहे व्हिडिओला. चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशा जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.